विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ब्रिटिशकालीन वृत्तपत्रे व संबंधित कायदे व पुस्तके या घटकावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. वृत्तपत्रांचे लोकशाहीतील स्थान लक्षात घेता वृत्तपत्रांना पुरेसे स्वातंत्र्य असणे आवश्यक असते. मात्र ते स्वातंत्र्य अनिर्बंध असू शकत नाही. कायद्याच्या माध्यमातून वृत्तपत्र स्वातंत्र्याचे रक्षण व नियंत्रण केले जाते. या कायद्यांना एकत्रितपणे वृत्तपत्रविषयक कायदे म्हटले जाते. वृत्तपत्रविषयक कायदे 3 प्रकारचे असतात. 1. वृत्तपत्र स्वातंत्र्याचे रक्षण करणारे. 2. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नंतर बंधन घालणारे. आणि 3. वृत्तपत्र व्यवसायांची ही बाजू नियंत्रित करणारे. यापैकी पहिल्या व दुसऱ्या प्रकारातील कायदे केवळ वृत्तपत्रांसाठी बनविलेले नसून अन्य व्यक्ती व माध्यमे यांनाही ते लागू होतात. मात्र तिसऱ्या प्रकारातील कायदे खास वृत्तपत्रांसाठीच बनविण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनाचा आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. प्रश्न पहिला. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर 1. फिरोजशाह मेहता. 2. मौलाना आझाद. 3. महात्मा गांधी. 4. यापैकी नाही. उत्तर 1. फिरोजशाह मेहता. प्रश्न दुसरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजश्री शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले? 1. मुखनायक. 2. केसरी. 3. समता. 4. जनता. बरोबर उत्तर 1. मुखनायक. प्रश्न तिसरा. ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? 1. पंडित जवाहरलाल नेहरू. 2. सरदार वल्लभभाई पटेल. 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 4. पंडित मोतीलाल नेहरू. बरोबर उत्तर 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न चौथा. साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करत असे? 1. बहिष्कृत भारत. 2. गिरव भारत. 3. स्वतंत्र भारत. 4. प्रतिसरकार. बरोबर उत्तर 3. स्वतंत्र भारत. प्रश्न 5वा. जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही? 1. रुक्मिणी स्वयंवर. 2. यथार्थ दीपिका. 3. सीता स्वयंवर. 4. अपरोक्षानुभूती. बरोबर उत्तर 2. यथार्थ दीपिका. प्रश्न 6वा. महाराष्ट्र धर्म हे पत्र कोणी सुरू केले? 1. आचार्य विनोबा भावे. 2. बाळशास्त्री जांभेकर. 3. लोकमान्य टिळक. 4. गो. ग. आगरकर. बरोबर उत्तर 1. आचार्य विनोबा भावे. प्रश्न 7वा. 19व्या शतकात कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारताला पहिले वृत्तपत्र रिकामी जागा. 1. समता. 2. जस्टिस. 3. दीनबंधू. 4. ज्ञानोदय. बरोबर उत्तर 3. दीनबंधू.
प्रश्न 8वा, वंदे मातरम या वृत्तपत्रांच्या माध्यमातून यांनी तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळवली. 1. भूपेंद्रनाथ दत्त, 2. अरविंद घोष, 3. खुदिराम बोस, 4. रासबिहारी बोस. बरोबर उत्तर 2. अरविंद घोष. प्रश्न 9. भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात अग्रदूत कोणाला संबोधतात? 1. जेम्स हिकी, 2. बाळशास्त्री जांभेकर, 3. राजाराम मोहन राय, 4. मार्श मेन. बरोबर उत्तर 1. जेम्स हिकी. प्रश्न 10वा, लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता? 1. केसरी, 2. मराठी, 3. सुधारक, 4. अमृत बाजार पत्रिका. बरोबर उत्तर 1. केसरी. प्रश्न 11, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र यांनी सुरू केले? 1. जेम्स ऑगस्टस हिकी, 2. सर जॉन मार्शल, 3. एलन हुम, 4. लोकमान्य टिळक. बरोबर उत्तर 1. जेम्स ऑगस्ट हिकी. प्रश्न 12, जोसेफ मॅगझिनचे चरित्र कोणी लिहिले? 1. गो. गोखले, 2. वि. दा. सावरकर, 3. ग. ह. खरे, 4. लोकमान्य टिळक. बरोबर उत्तर 2. वि. दा. सावरकर. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनाचा आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.